नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये जो विनाकारण गदारोळ सुरू आहे आणि असंसदीय भाषा वापरली जात आहे ती पाहता देशातील कोट्यवधी मतदारांनी आपला प्रतिनिधी म्हणून ज्या नेत्यांना संसदेत पाठवलं आहे त्यांना या पवित्र ठिकाणी कसं बोलायचं याचंही भान नाही हे दिसून येत आहे। केवळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका विधानामुळे आणि त्यांनी त्यानंतर मागितलेल्या माफीमुळे हा विषय सुरू झाला असं नाही, तर सर्वपक्षीय प्रतिनिधीच अनेक वेळा भान विसरून वाटेल ती विधानं संसदेच्या पवित्र व्यासपीठावर करत आहेत असं आजवर अनेक वेळा सिद्ध देखील झालं आहे। सत्ताधारी बाकावर बसणारे मंत्री किंवा खासदार असोत किंवा विरोधी बाकावर बसणारे विरोधी पक्षनेते अथवा खासदार असोत, त्यांनी एखादं आक्षेपार्ह विधान केल्यानंतर ते कामकाजाचा भाग न मानता कामकाजाच्या रेकॉर्डमधून काढून टाकलं म्हणून किंवा त्यानंतर संबंधित प्रतिनिधीने माफी मागितली म्हणून हा विषय संपून टाकावा हा सुद्धा विषय या निमित्ताने समोर आणावा लागणार आहे। मुळात तमिळनाडू राज्य सरकार केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा सूत्र स्वीकारायला तयार नसल्याने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या भाषणामध्ये तमिळनाडूतील जनतेचा उल्लेख असुसंस्कृत आणि अशिक्षित या शब्दात केला होता, ते सुद्धा असंसदीय मानावं लागतं। याच मुद्द्याला उत्तर देताना मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला अडचणीत आणण्याचा इशारा देताना ठोकेंगे या शब्दाचा वापर केल्यामुळे जास्तच गोंधळ निर्माण झाला। संसदेच्या कामकाजातून हा शब्द वगळण्यात आला आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी लगेच माफी मागून या विषयाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्नही केला। पण दुसरीकडे तृणमूलच्या एका खासदाराने एका चर्चेच्या निमित्ताने चर्चेला उत्तर देत असलेल्या मंत्र्याला तुम्हाला मंत्री कोणी केलं अशा प्रकारचा प्रश्न विचारून नवीन वादाला तोंड फोडलं। खरं तर दीर्घकाळ संसदेतील कोणत्याही सभागृहाचे प्रतिनिधित्व करणारे राजकीय नेते असो वा पहिल्यांदाच निवडून येणारे खासदार असो, त्यांनी संसदेत कसे वागावे, कोणत्या शब्दांचा वापर करावा याबाबत एक प्रशिक्षण नेहमीच दिले जाते। गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये संसदेत काम करण्यापेक्षा गोंधळ घालणे, आरडाओरडा करून सरकारला अडचणीत आणणे यालाच प्राधान्य दिलं जात असल्याने असंसदीय भाषेचा आणि असंसदीय व्यवहाराचा वापर चालू असेल तर त्यात आश्चर्य काही नाही। मोदी सरकारने 2 वर्षापूर्वी असंसदीय शब्दांची यादी जाहीर केली होती। अशा प्रकारची यादी जाहीर करणं ही 1954 पासूनची पद्धत आहे। आजपर्यंत कोणते शब्द कामकाजातून वगळण्यात आले आहेत, हे शब्द जर कामकाजात वापरण्यात आले तर ते काढून टाकण्यात येतील हे दर्शवण्यासाठी अशा शब्दांची यादी नेहमीच जाहीर केली जाते। ही यादी पूर्णपणे तांत्रिक असते आणि अनेक वेळा ही यादी करताना फारसा विचारही केला जात नाही। आजपर्यंत कोणते शब्द काढून टाकले होते त्याची ती यादी असते, पण अशा प्रकारची कोणती यादी असो किंवा नसो, लाखो मतदारांचे प्रतिनिधित्व करणारा एखादा खासदार किंवा आमदार कशा प्रकारे संसदेला सामोरे जातो हे सुद्धा महत्त्वाचं आहे। सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये ज्या शब्दप्रयोगांची गरज नाही असे शब्दप्रयोग वापरण्याकडेच बहुतेकांचा कल दिसत आहे। सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी किंवा विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या एखाद्या विषयाला योग्य उत्तर देण्यासाठी शब्दांची योजना करताना जर भान ठेवले नाही तर विनाकारण वाद निर्माण होतो, सभागृहात गोंधळ होतो। मुख्य विषय बाजूला पडून या गोंधळामुळे निर्माण झालेल्या विषयावर चर्चा रंगू लागते। सभागृहाचे कामकाज चालवण्याची जबाबदारी जरी पीठासन अधिकाऱ्याची असली तरी आपल्या पक्षाचे नेते सभागृहात कशी प्रकारची वर्तवणूक ठेवत आहेत आणि शेरेबाजी करत आहेत यावर नियंत्रण ठेवण्याचं काम मात्र संबंधित पक्षाच्या प्रमुखांचंच करावं लागणार आहे। या माहितीबद्दल तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।